जाहीर निषेध, जाहीर निषेध. राहुल बोंद्रे यांचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. राहुल बोंद्रे यांचा जाहीर निषेध. एका महिलाबद्दल बोलायचा अधिकारच नाही, पुरुषाला तर बिलकुलच नाही. कारण तुम्ही राजकारण वेगळं ठेवा आणि हे महिलाबद्दल बोलणं हे वेगळं ठेवा. कारण राजकारण असतं, कोणी विरोधात असतात, कोणी या पार्टीत कोणी त्या पार्टीत. पण आता महिलासाठी हे कुंखाचं आणि डोरल्याचं बोलणं हे योग्य वाटत नाही. राहुल भाऊंनी अशी महिलाबद्दल बोलू नाही. बस. माजी आमदार काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी बेताल बेवक्तास्तव त्यांनी वक्तव्य केलेले आहे. महिलांनी कंपाळावर मोठं कुंकू लावणे आणि गळ्यात मंगळसूत्र घालणे दाखवण्यासाठी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग पतिव्रता महिलांनी डोक्यावरती कुंकू लावणं आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं हे फक्त दाखवण्यासाठी आहे का, की फक्त त्या महिलांनी जे घातलेलं आहे ते फक्त बाहेर दाखवण्यासाठी आहे, की ते सौभाग्याचं लेणं आहे? हे आम्हाला राहुल बोंद्रे यांनी सांगावं की हे फक्त दाखवण्यासाठी आहे, हे सौभाग्याचं लेणं नाही आहे. म्हणून मी अशा त्यांच्या या बेताल बेवक्ताचा मी जाहीर निषेध करते. एक महिला समजून मी यांचा जाहीर निषेध करत आहे. या आपल्या जिजामातेच्या पावन रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये, आपल्या जिजामातेच्या अशा या जिल्ह्यामध्ये जर असं कोणी बोलत असेल तर स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा हा अपमान आहे. आणि हा अपमान महिला म्हणून आम्ही सर्वच माता भगिनी महिला म्हणून आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत. काल मी जे पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलं ते सातत्याने माझ्या पक्षनिष्ठेविषयी जे प्रश्न उपस्थित होते त्याविषयी केलं. मी महिलांच्या विषयी कुठलाही अपशब्द तर लांब राहिला, उलट मी अत्यंत चांगलं सांगितलं त्यांच्याबद्दल की मोठं मंगळसूत्र आणि मोठं कुंकू घातलं तरच त्या पतिव्रता आहेत असं नाही, तर मोठं मंगळसूत्र आणि मोठं कुंकू नाही घातलं तरी त्या पतिव्रताच असतात. आणि त्यामुळे मला रोज रोज सांगण्याची आवश्यकता नाहीये की मी पक्षनिष्ठ आहे म्हणून. हेच मी सांगत होतो. कोणालाही त्याचं काही वाईट वाटलं नाही. भाजपाच्याच स्थानिक जे नेते चिखली मतदारसंघातले त्यांनाच फक्त ते वाईट वाटलं. का वाईट वाटलं मला माहित नाही. मी काय त्यांना उद्देशून ते बोललोच नव्हतो. मी माझ्या पक्षनिष्ठेविषयी सांगत होतो. पण त्यांनी आपल्या अंगावर ते का घेतलं मला माहित नाही, तो त्यांचा विषय आहे. पण मला समस्त महिलांच्या विषयी आदर आहे आणि त्यामुळे मी कुठेही त्यांच्याविषयी अपशब्द वापरत नाही, वापरणार नाही आणि वापरला देखील नाही. त्यामुळं माफी मागण्याचा वगैरे विषयच येत नाही.